भाषण लक्षात कसे ठेवावे या विषयावर आपण पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहोत. मित्रांनो, भाषण लिहितो पण स्टेजवरती जाताना डोकं ब्लॅक होतं. तुमच्यासोबत असं होतं का? आज मी तुम्हाला 3 ते 4 सोप्या पद्धती सांगणार आहे. तुम्ही त्या वापरून तुमचं भाषण सहज लक्षात ठेवू शकता. नंबर 1, भाषणाची भागामध्ये विभागणी करा. पूर्ण भाषण लक्षात ठेवायला गेलात तर ते डोंगर चढल्यासारखं तुम्हाला वाटेल. भाषणाचे 3 ते 4 भागामध्ये विभागणी करा. म्हणजे काय? तर सुरुवात, मधला मुख्य मुद्दा, उदाहरणं आणि शेवटचा संदेश. अशा पद्धतीने जर आपल्या भाषणाची विभागणी जर आपण केली तर ती आपल्या मेंदूला सिग्नल देते. आता हा पुढचा मुद्दा, आता हा याच्या पुढचा मुद्दा. त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा आहे काउंट स्क्रिप्ट वापरा. म्हणजे काय? काही लोक मोठे-मोठे पानं घेऊन जातात. त्यावरती पूर्णपणे भाषण लिहितात आणि ते वाचत राहतात. तर त्यावेळेस त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये चुकीचा संदेश जातो. पण तुम्ही तसं न करता 5 ते 7 शब्दामध्ये तुमचं भाषण लिहा. म्हणजे एक मुद्दा लिहा आणि तो मुद्दा लोकांना व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगा. नंबर 3 चा स्टोरी म्हणजे कथा. तुमच्या भाषणाची कथेमध्ये रूपांतर करा. कोरडं भाषण कधीच लक्षामध्ये राहत नाही. पण कथा आणि उदाहरणं जर आपल्या भाषणामध्ये जर आपण ती मांडली तर आपल्याला पूर्णपणे लक्षामध्ये राहतात. छोटी स्टोरी जोडा. तुमचं बोलणं नैसर्गिक होतं आणि ते मेंदूला पटकन लक्षामध्ये राहतं. त्यामुळे भाषण कधी पण स्टोरीमध्ये करायचा प्रयत्न करा. 4 नंबर, लिहिण्यापेक्षा बोलून प्रॅक्टिस करा. म्हणजे काय? भाषण अनेक लोक 4 ते 5-10 वेळेस भाषण लिहितात, पण ते बोलून प्रॅक्टिस करत नाहीत. आता उलटं करायचं आपल्याला. एकदा भाषण लिहायचं आणि 5 ते 6 वेळेस प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केली तर आपल्या तोंडाची बोलण्याची मसल मेरी होते. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस होते. आपले शब्द उच्चार चांगले येतात. तर हे सगळं महत्वाचं आहे. 5 नंबरचा मुद्दा, स्टेजवर स्वतःला फ्लो देण्याची परवानगी द्या. स्टेजवरती 100% तर कोणाच्या लक्षामध्ये भाषण राहत नाही. पण म्हणणं काय आहे? तुमचे मुद्दे लक्षात ठेवा. वाक्य नैसर्गिक बोलण्याचं बाहेर पडू द्या. हे केल्यानंतर आत्मविश्वास दुप्पट वाढतो आणि ताण निम्मा कमी होतो. भाषण लक्षात ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा. भाषणाचं विभाजन करा. कीवर्ड्स, स्टोरी म्हणजे कथा आणि बोलून प्रॅक्टिस करा आणि नैसर्गिक फ्लो द्या. या 5 गोष्टी जर तुम्ही तुमच्या भाषण करण्याच्या कलेमध्ये वापरल्या तर भाषण करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीचं या ठिकाणी ताण घ्यायची गरज नाही. तुम्ही अगदी सहजरित्या तुमचं भाषण लक्षामध्ये ठेवू शकता. अशाच आणखी टिप्ससाठी शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.